आपलं लेक्चर आहे दॅट इज अ प्रोफॅलॅक्सिस. प्रोफॅलॅक्सिस मीन्स द प्रिव्हेन्शन फ्रॉम द डिसीज. याच्या आधी आपण बघितलं होतं दॅट इज अ एटिओलॉजी. एटिओलॉजीमध्ये आपण बघितलं होतं की जे काही रिजन्स असतात, कॉज असतात डिसीजचे, त्याच्याबद्दल डील केलं आपण. देन आपण एपिडेमॉलॉजी बघितलं. त्याच्यामध्ये काय दिलं होतं, द मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे पर्सन टू पर्सन कसा ट्रान्समिट होत असतो डिसीज, त्याच्याबद्दल शिकलं आपण. आता आपण बघूया प्रोफॅलॅक्सिस. याच्यामध्ये दिलं आहे की एखादी डिसीज स्प्रेड झाला असेल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्याच्यापासून आपण प्रिव्हेन्शन कसं करायचं. तर बघा, प्रोफॅलॅक्सिसमध्ये 2 टाईप ऑफ प्रिव्हेन्शन दिलं आहे. पहिला आहे जनरल प्रिव्हेन्शन आणि दुसरं आहे दॅट इज अ स्पेसिफिक प्रिव्हेन्शन. जनरल प्रिव्हेन्शन कसा करू शकतो, पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन म्हणजे आपल्याला समजा डिसीज झाला तर आपण स्वतःहूनच काय होऊन जायचं, आयसोलेट होऊन जायचं, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याला डिसीज स्प्रेड होणार नाही. सेकंड वन इज दॅट द सोशल हायजीन. सोशल हायजीन म्हणजे काय की लाईक एक्झाम्पल घेऊन आपण क्लीन एन्व्हायरमेंट ठेवायचं, साफसफाई चांगली ठेवायचं, ज्याच्यामुळे वेक्टर बॉर्न डिसीजेस स्प्रेड होणार नाही. वेक्टर बॉर्न म्हणजे जसं मॉस्किटोमुळे एखादी डिसीज होत आहे किंवा हाऊसफ्लायमुळे होत आहे, ते मॉस्किटो वगैरे कुठं बॉर्न होतात, जसं की दूषित पाणी आहे. ओके, तर याच्यामुळे काय होते की जे मलेरियाचे जे काही मॉस्किटो असतात ते ग्रो होत असतात. तर ते आपण अगर क्लीन एन्व्हायरमेंट ठेवलं तर याच्यामुळे काय होत असतं की हे जे वेक्टर बॉर्न डिसीज आहे याच्यापासून आपल्याला काय मिळत असतो, प्रिव्हेन्शन मिळत असतो. ओके, सेकंड टाईप आहे दॅट इज अ स्पेसिफिक प्रिव्हेन्शन. स्पेसिफिक प्रिव्हेन्शन म्हणजे काय असते, याचं बेस्ट एक्झाम्पल बघा, इम्युनायझेशन ऑर वॅक्सिनेशन. हेच कोटं येत असतात इन द स्पेसिफिक प्रिव्हेन्शन. ओके, तर आपण बघून वॅक्सिनेशन. बेस्ट एक्झाम्पल काय घेऊन आपण, कोरोना. जेव्हा कोरोना स्प्रेड झाला होता इंडियामध्ये, तर आपण सर्वांनी काय घेतलं होतं, वॅक्सिन घेतलं होतं, कोरोना वॅक्सिन. आता वॅक्सिन म्हणजे काय असते बघा, असं लिक्विड असते ज्याच्यामध्ये किल्ड किंवा सेमी किल्ड म्हणतो किंवा वीक, आता कोरोना व्हायरस घेतात, सेमी किल्ड किंवा म्हणजे वीक कोरोना व्हायरस घेतात, त्याच्यापासून वॅक्सिन बनवतात आणि आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतात. जेव्हा तो जो पॅथोजन आहे कोरोना आपल्या बॉडीमध्ये एंटर करते ना, तर आपली बॉडी काय करते की त्याला रिस्पॉन्स म्हणून एक अँटीबॉडी तयार करते. आता अँटीबॉडी म्हणजे काय, असा सिक्रेशन आपल्या बॉडीचा जो किल करतो बाहेरून येणाऱ्या पॅथोजन्सला. ठीक आहे, तर अशा प्रकारे वॅक्सिन आपल्या बॉडीमध्ये वर्क करते आणि आपली बॉडी रेडी होऊन राहते. आता आपल्या बॉडीमध्ये का बनून असतो, तो अँटीबॉडी बनून आहे. तर मग आपण जो काही वॅक्सिन घेतला कोरोनाचा आणि त्याच्यानंतर अगर कोरोना व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला, तर त्याला किल करायसाठी आपली बॉडी अँटीबॉडी ऑलरेडी बनवून राहते. त्याच्यामुळे मग आपल्याला तो डिसीजपासून काय मिळतो, प्रिव्हेन्शन मिळतो. ओके, तर हा झाला एक स्पेसिफिक टाईपचा प्रिव्हेन्शन, ज्याचा एक्झाम्पल आहे इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनेशन. बघा इथं दिलं आहे दॅट इज अ वॅक्सिन. वॅक्सिन इज नथिंग बट द वीक ऑर सेमी किल्ड पॅथोजनचा यूज केला जाते. जेव्हा तो जेव्हा तो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करते, तर आपली बॉडी काय करते, स्टिम्युलेट अवर बॉडी टू सिंथेसाइज वॉट दॅट इज द अँटीबॉडी. ओके, अँटीबॉडी रिलीज केल्या जाते आपल्या बॉडीद्वारा. अच्छा, व्हॉट इज द अँटीबॉडी, इट इज अ सिक्रेशन ऑफ अवर बॉडी दॅट किल द पॅथोजन ऑर फॉरेन पार्टिकल्स. ओके, आता हे जे वॅक्सिन्स आहे, तर बघा जे काही मॉडिफिकेशन आहे, जसं स्टार्टिंगला जो होतं तो त्याला आपण म्हणतो फर्स्ट जनरेशन वॅक्सिन. देन काही दिवसांनंतर, काही वर्षानंतर दॅट इज अ मॉडर्न वॅक्सिन आला, दॅट इज अ सेकंड जनरेशन. आता जो चालू आहे दॅट इज अ थर्ड जनरेशन वॅक्सिन. लेट बी डिस्कस अबाउट दॅट की फर्स्ट जनरेशन वॅक्सिन म्हणजे काय, जे ऑर्थोडॉक्स मेथड आहे, आधीच्या काळाच्या मेथडनुसार यूज केले जाते, ज्याच्यामध्ये बघा वीक किंवा सेमी किल्ड जो काही पॅथोजन असतात त्याचा यूज करून वॅक्सिन बनवल्या जाते. दॅट इज अ फर्स्ट जनरेशन वॅक्सिन. ओके, आता बघा सेकंड जनरेशन वॅक्सिन म्हणजे थोडं मॉडिफाईड झालं आपलं जे काही आहे. याच्यामध्ये काय केलं, जे वॅक्सिन बनवत आहे ते जेनेटिक इंजिनिअरिंगचा यूज करून बनवलं जात आहे, म्हणजे RDNA टेक्नॉलॉजी पण म्हणते. याचा यूज करून वॅक्सिन बनवत आहे आणि ते वॅक्सिन मग आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केल्या जात आहे. जसं फर्स्ट जनरेशन जे वॅक्सिन असतात त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे पोलिओ वॅक्सिन, जे काही आपण लहानपणी घेतलं होतं. ते सेमी किल्ड किंवा किल्ड जो काही पोलिओ व्हायरस आहे त्याच्यापासून बनवला जात होता. देन सेकंड जनरेशन वॅक्सिनचा बेस्ट एक्झाम्पल आहे हेपॅटायटिस बी, जो सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असते. ओके, आता जो जनरेशन आहे दॅट इज अ थर्ड जनरेशन वॅक्सिन. आता हे सध्या टेस्टेडवरच आहे, असं नाही की हे मार्केटमध्ये आलं आहे. हे बघा, याला आपण सिंथेटिक वॅक्सिन पण म्हणतो. अगर याच्यावर क्वेश्चन आला व्हॉट इज अ सिंथेटिक वॅक्सिन, दॅट इज अ थर्ड जनरेशन वॅक्सिन आहे. याचं कसं असतं बघा, थर्ड जनरेशन वॅक्सिन कसं वर्क करत आहे. जसं याचा बेस्ट एक्झाम्पल घेऊ, मानून घ्या हा एक पॅथोजन आहे. बघा, पॅथोजन जो काही असतो त्याच्यावर बघा एक प्रोटीनचा कोट असते, त्याला आपण म्हणतो दॅट इज अ अँटीजन. हे कोट असतात, जसं व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे, त्यांच्यावर अँटीजन असतात. आता मानून घ्या फॅक्टरीमध्ये काय करत आहे की
अगर कोरोना व्हायरस असेल, तर कोरोना व्हायरससारखंच एक बेस्ट असं बनवलं जाते. बिलकुल त्याच्या शेपचा जे काही आहे, ते एक सबस्टन्स बनवलं जात आहे. म्हणून की हा कोरोना व्हायरस असा दिसते, तर मग असाच एक बॉडी बनवली जाते आणि याला मग आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केलं जाते. आता बघा आपली बॉडी या जे काही फॉरेन पार्टिकल आहे, जे आपल्या बॉडीमध्ये आला आहे, याच्यासाठी का बनवत आहे आपली बॉडी? अँटीबॉडी बनवते, बरोबर आहे. अँटीबॉडी ऑलरेडी मग आपल्या बॉडीमध्ये बनायला स्टार्ट होऊन जाते. ठीक आहे. मग आता समोर जाऊन अगर हाच कोरोना व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर करल, आता कोरोना व्हायरसचा शेप पण असाच आहे आणि या शेपची अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये पण बनला आहे. तर मग जेव्हा हा एंटर करेल ना, तर मग या कोरोना व्हायरसला आपली बॉडी काय करेल? किल करून टाकल. म्हणजे अशा प्रकारे हे जे सिंथेटिक वॅक्सिन आहे वर्क करत आहे. म्हणजे ऑलरेडी मॅपिंग करून घेत आहे, की समोर जाऊन हा जो व्हायरस आहे किंवा बॅक्टेरिया आहे, ज्या शेपचा सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर करणे, आपली बॉडी त्याला रिस्पॉन्स म्हणून अँटीबॉडी तयार करेल आणि समोर जाऊन जेव्हा तो व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये त्या शेपचा एंटर झाला, तर आपली बॉडी ऑलरेडी प्रिपेअर असते त्याला रोखण्यासाठी. ठीक आहे. दॅट इज द सिंथेटिक वॅक्सिन. हा काय करतो? स्टिम्युलेट द अँटीबॉडी वॅक्सिन रेडी फॉर द किल द पॅथोजन्स. हा सध्या टेस्टेड मोडवर आहे, अजून काही मार्केटमध्ये आलेला नाही आहे. ओके. दिस इज द आजचा आपला टॉपिक होता, इज द प्रोफॅलॅक्सिस मीन्स द प्रिव्हेन्शन फ्रॉम द डिसीजेस.